हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Okay, so now after post office box, okay, the last application of Wheatstone's network is Wheatstone's bridge for strain measurement. Okay, now how to use Wheatstone's bridge for a strain measurement. Before starting this, we will talk about this word strain. What exactly is strain? Okay, now last year 11th standard मध्ये आपल्याला एक चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. त्यात आपण इलॅस्टिसिटी शिकलोय, त्यात आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही बघितले. ओके, सो वेन यू अप्लाय फोर्स पर युनिट एरिया ऑन एनी ऑब्जेक्ट देर इज अ स्ट्रेस. ओके, म्हणजे तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला अँड स्ट्रेन इज अ रिझल्ट ऑफ स्ट्रेस. बिकॉज ऑफ स्ट्रेस देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेन. ओके, अँड वी कॅन मेजर दॅट स्ट्रेन बाय युझिंग Wheatstone's bridge. Okay, now how we can do that? First of all, to measure strain, we use a device called strain gauge. Okay, so strain gauge वापरणार आहे आपण. आता strain gauge कसं काम करतं, तर strain आपल्याला strain मोजायचं आहे ना, but strain is proportional to electrical resistance. ठीक आहे, strain कुणाला proportional आहे? रेजिस्टन्स. बघा आपल्याला कोण पाहिजे रे? strain. तो कुणाला proportional आहे? रेजिस्टन्सला. सो आपण कोण मोजू? रेजिस्टन्स विच इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन, म्हणजे आपण स्ट्रेन मोजला. ओके, नाउ आय टॉट यू 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन. आठवत असेल तुम्हाला? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे त्याला टेन्साइल स्ट्रेन पण म्हणतात, व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, अँड थर्ड वन वॉज द शिअरिंग स्ट्रेन. ओके, शेप चेंज होतं ना. तर 3 प्रकारचे असतात. मग तुम्ही कुठल्या पण प्रकारचं काढू शकता. आता त्यांनी तुमच्या पुस्तकात जी डायग्राम काढली पहिल्यांदा ती मी काढली. ओके, आता बघा परत एकदा. दरवेळेस आपण ही डायग्राम ही जर का तुम्ही अशी 90 डिग्रीने लेफ्टला रोटेट केली ना की तुम्हाला ब्रिज दिसतो. ओके, सो हे 2 तुमचे कॉन्ज्युगेट आर्म्स आहेत किंवा 3 रेजिस्टन्स आहेत आणि तिथे स्ट्रेन गेज लावली. ओके, आपण स्ट्रेन गेजचा रेजिस्टन्स काढणार आहे आणि मग त्याच्यावरनं स्ट्रेन मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता सर ती स्ट्रेन गेज म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर काही असू शकतो. ओके, सपोज तुम्ही एक बीम घेतला, छोटा बीम म्हणजे तुम्ही तुमची स्टीलची पट्टी घेतली, स्टीलची बरं का, प्लास्टिकची नाही, कारण प्लास्टिक इज नॉट गोइंग टू शो यू द चेंज इन लेंथ, स्टील विल शो. आणि त्याला तुम्ही लोड अप्लाय केला तर त्याचे डायमेन्शन चेंज होतील ना, म्हणजे स्ट्रेन तयार झाला. ओके, त्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ओके, काय करायचं, 2 मेटॅलिक एंड्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अशी कॉपरची वायर ठेवायची, गुंडाळायची, किंवा असं स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर तयार केलं तरी चालेल. आणि याच्यावर तुम्ही काय अप्लाय करा, फोर्स. ओके, आता ही वायर आहे, आता नॉर्मली तिची लेंथ आहे, तुम्ही फोर्स अप्लाय केला तर तिची लेंथ वाढणार. लेंथ वाढली म्हणजे रेजिस्टन्स वाढला. ओके, मग आपण तो रेजिस्टन्स मोजू शकतो. लेंथ वाढली म्हणजे तो झाला टेन्साइल स्ट्रेन. लेंथ चेंज इन लेंथ ना, पण जेवढ्या रेजिस्टन्स वाढेल तेवढाच स्ट्रेन वाढेल. सो विल मेजर रेजिस्टन्स, विल गेट स्ट्रेन अँड देन वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ स्ट्रेन बाय युझिंग Wheatstone's ब्रिज. ठीक आहे, आता एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट बघा, थोडे चेंजेस आहेत त्याच्यात. काय चेंजेस आहेत बघा, इथे ना R1 आणि R2 ओके त्यांची व्हॅल्यू सिमिलर घ्यायची. R3 ला एरो काढलाय म्हणजे तो व्हेरिएबल आहे, दॅट्स अ रेजिस्टन्स बॉक्स. अँड द फोर्थ पार्ट और फोर्थ आर्म ऑफ युअर ब्रिज इज रिप्लेस बाय अ स्ट्रेन गेज. आता स्ट्रेन गेज कुठल्या प्रकारचे असतात ते मी तुम्हाला सांगितलं. ओके, नाउ दिस इज युअर बॅटरी, इनपुट बॅटरी. ओके, आता इथं आपण ना गॅल्व्हनोमीटर लावतो. ओके, युजली चेक करायला. इथे काय करायचं, गॅल्व्हनोमीटर नाही लावायचं, व्होल्टमीटर लावायचा. आय एम गोइंग टू कनेक्ट अ व्होल्टमीटर हियर. ओके, अरे सिंपल आहे. इफ युअर ब्रिज इज बॅलेन्स, इथून करंट जाईल का रे? नाही. म्हणजे जर इथं गॅल्व्हनोमीटर लावला तर तो 0 रिडिंग दाखवेल ना, हरकत नाही. व्होल्टमीटर व्ही इज इक्वल टू काय रे? हा यार, आय 0 असेल तर व्ही पण 0च असेल ना.
म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या ऐवजी व्होल्टमीटर लावला तरी चालेल. गॅल्व्हनोमीटर जसं 0 रिडिंग दाखवतो तसं व्होल्टमीटर पण 0 रिडिंग दाखवेल. ओके, सो व्होल्टमीटरनी सुद्धा तुम्हाला ब्रिज बॅलन्स आहे का नाही हे कळतं. वी कॅन ऑल्सो यूज व्होल्टमीटर. So if your voltmeter shows 0 reading, it means bridge is balanced. If it is not showing 0 reading, it means your bridge is not balanced. Okay? So we connected voltmeter across our arms. Okay? Now, बाकी diagram simple है. Diagram के लिए. Now to start the experiment. First of all, you put a strain gauge here. सगळे resistance घ्या, strain gauge लावा. Now apply the force on a strain gauge. त्याच्यात चेंज तर झाला पाहिजे ना. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही अशी वायर जोडली तर ती वायर अशी ओढा, ताणा किंवा हाताने ताणू नका. का रे? कारण मग तुम्हाला फोर्सची व्हॅल्यू माहित नाही ना. ओके, मग काय करा, तुम्ही लोड लावा. ओके, पुट लोड. लोड लावल्यावर काय होईल, त्याची लेंथ वाढेल. लेंथ वाढला म्हणजे काय झालं, रेझिस्टन्स वाढला. ओके, इफ रेझिस्टन्स इन्क्रीजेस, जो ब्रिज बॅलन्स होता तो आता बॅलन्स नाहीये. ओके, सो स्टार्ट चेंजिंग दिस R3 ची व्हॅल्यू चेंज करा and find out the point where this will show zero deflection. As soon as it shows zero deflection, bridge is balance. एकदा ब्रिज बॅलन्स झाला तर आपण लिहू शकतो R1 upon R2 equal to R3 upon, याला आपण RG नाव दिलंय, R1 upon R2 equal to R3 upon RG. R3 upon RG. R1 R2 आपल्याला माहिती आहे, R3 आपण चूज केलाय. So we can find out RG. RG is the resistance of strain gauge. एकदा रेजिस्टन्स आला की स्ट्रेन येईल. ओके, किंवा इथं व्होल्टेज पण येऊ शकतं ना. ओके, सो वी कॅन फाइंड आउट द स्ट्रेन बाय युझिंग दिस विथ स्ट्रेन मेजरमेंट, विटस्टोन्स ब्रिज फॉर स्ट्रेन मेजरमेंट. ठीक आहे, नीट बघा, नीट लक्ष द्या. ओके, सी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विच एव्हर इज द इन्स्ट्रुमेंट विच हॅज रेजिस्टन्स, ज्याला कोणाला रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सची अॅक्युरेट व्हॅल्यू तुम्ही कशाने काढू शकता, विटस्टोन्स ब्रिज. ओके, नाव मी तुम्हाला म्हटलं ना की हे जे मी आता जे शेवटचे 2 पार्ट तुम्हाला शिकवले, म्हणजे पोस्ट ऑफिस बॉक्स आणि स्ट्रेन मेजरमेंट. ओके, हे दिस इज द फर्स्ट इयर दे आर ऍडिंग दिस इन युअर बुक. ओके, याच्या अगोदर नव्हते, पण हे ऍप्लिकेशन आहेत. पण तुम्हाला फक्त त्याचं इंट्रोडक्शन आहे हे लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला सर हे डिटेल नाही, हे डिटेलमध्ये तुम्हाला नाहीच आहे. ओके, शिकवायला प्रॉब्लेम नाहीये मला, पण तुम्हाला याच्यावर क्वेश्चन नाही कोणी विचारणार. प्रश्न आला तरी तो कॉम्पिटेटिव्हला येणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला प्रिन्सिपल माहिती पाहिजे. दॅट्स वाय दे आर टीचिंग यू पोस्ट ऑफिस बॉक्स अँड स्ट्रेन मेजरमेंट. ओके, इफ यू नीड मोर ऑन दिस, तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही सर्च करा. ओके, किंवा पुस्तकं असतील, पुस्तकात पॉइंट्स असतील तर तिथे वाचा. पण याच्यावर डायरेक्ट प्रश्न थिअरीला तरी जास्त येणार नाही. ओके, हे कॉम्पिटेटिव्ह साठी तुम्हाला दिलेले. ठीक आहे, सो नाव we will revise in short what we did in Wheatstone's bridge till now. आजपर्यंत काय काय केलं बघा. चॅप्टरच्या सुरुवातीला आपण रिव्हिजन केली 11वीची. मग आपण किर्चॉफचे लॉ शिकलो. ओके, करंट लॉ अँड व्होल्टेज लॉ. आफ्टर किर्चॉफ्स लॉज मग त्याचं आपण ऍप्लिकेशन केले, न्यूमेरिकल्स केले थोडे, करंट काढायचा, रेजिस्टन्स काढायचा. देन वी स्टडीड विटस्टोन्स नेटवर्क, व्हॉट विटस्टोन ऍक्च्युअली डिड. ओके, ते 4 रेजिस्टन्सचं नेटवर्क. मग प्रॅक्टिकल यूज कडे आलो आपण. मग प्रॅक्टिकल मध्ये आल्यावर आपल्याला कळलं, अरे 4 रेजिस्टन्स वापरणं शक्य नाहीये. सो वी रिड्यूस द नंबर ऑफ रेजिस्टर्स अँड वी रिप्लेस इट बाय अ वायर, अँड दॅट वायर वॉज 1 मीटर लॉंग. सो वी स्टार्ट कॉलिंग इट एज अ मीटर ब्रिज. ओके, मग मीटर ब्रिजचा यूज बघितला, वी कॅन फाइंड आउट अननोन रेजिस्टन्स. देन वी स्टार्टेड विथ द एक्स्ट्रा ऍप्लिकेशन्स. त्यात पहिलं बघितलं आपण केल्विन्स मेथड. वी कॅन फाइंड आउट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ओके, सेकंड शिकवलं मी तुम्हाला पोस्ट ऑफिस बॉक्स आज. ओके, अँड थर्ड वन वॉज विटस्टोन्स ब्रिज फॉर स्ट्रेन मेजरमेंट. ठीक आहे, सो टिल नाव वी फिनिश्ड एव्हरीथिंग अबाउट विटस्टोन्स नेटवर्क. सगळं झालं विटस्टोन्स नेटवर्क. ठीक आहे, म्हणजे या चॅप्टरचा अर्धा पार्ट संपलेला आहे आता, मोर दॅन हाफ. ओके, नाव नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द पोटेन्शियोमीटर. ठीक आहे, नाव बिफोर स्टार्टिंग पोटेन्शियोमीटर, तुम्ही ज्या पहिल्या याचं जे रिव्हिजन लेक्चर आहे त्यामध्ये मी शेवटी ना तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगितल्या होत्या, व्होल्टेज अँड EMF. ओके, त्याची रिव्हिजन करा. दॅट विल बी हेल्पफुल फॉर नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू. ओके, सो हॅलो स्टुडंट्स, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर चालू आहे आपला. ओके, वी लर्न अबाउट किर्चॉफ्स लॉज, देन विटस्टोन्स नेटवर्क,
ऍप्लिकेशन ऑफ विटस्टोन नेटवर्क, दॅट इज मीटर ब्रिज. ओके, आपण बघितलं सगळं प्रिन्सिपल वर्किंग बघितलं. त्यानंतर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला अजून ऍप्लिकेशन शिकवत होतो. त्यात पहिलं ऍप्लिकेशन शिकलो आपण केल्विन्स मेथड. ओके, सो वी डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय युझिंग केल्विन्स मेथड. ओके, नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी पोस्ट ऑफिस बॉक्स. ओके, ठीक आहे. से बघा, दिस इज द फर्स्ट टाइम दे ऍडेड दिस इन युअर सिलेबस. ओके, त्यांनी पहिल्यांदाही तुमच्या सिलेबसमध्ये ऍड केले, बट त्यांनी तुम्हाला फक्त काय केलंय, डायग्रॅम आणि प्रोसिजर शिकवली आहे. सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकवल्या नाहीये. ओके, आय विल ट्राय टू एक्सप्लेन मोर थिंग्स. ओके, मी तुम्हाला जास्तीत जास्त एक्सप्लेन करतो. सुरुवात आपण त्याच्या नावापासून करू. त्याचं नाव आहे पोस्ट ऑफिस बॉक्स. ओके, नाव पोस्ट ऑफिस म्हटल्यावर ओके आपल्याला लगेच वाटतं की ह्याचा आणि त्या पोस्ट ऑफिसचा काही संबंध आहे का, किंवा हे नाव कसं आलं. तर येस, देर इज अ रिलेशन. ओके, व्हॉट एक्झॅक्टली इज द रिलेशन? In post offices, we use telegraph machines. Okay, and telegraph machines are connected by a wire. Telegraph machines म्हणजे टेलिग्राम जो पाठवतो आपण, ज्या मशीनवरनं पाठवतो ते टेलिग्राफ. ओके, आणि सपोज त्या वायर कुठे कट झाली, ओके, ते आपल्याला कळणार नाही. ओके, कारण ते अंडरग्राऊंड असतात. तर ते चेक करण्यासाठी दे यूज विटस्टोन्स नेटवर्क, म्हणून त्याचं नाव पोस्ट ऑफिस बॉक्स आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल नाहीये याच्यावर. ओके, मे बी वेन यू गो टू फर्दर स्टडीज आफ्टर 12th, इंजिनिअरिंगला वगैरे गेला तर तुम्हाला हे एक्सपेरिमेंट असेल. ओके, पण आता तुम्हाला नाही, आता फक्त तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये दिले. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याच्यावर प्रश्न येतो. ओके, त्यामुळे नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम बघा, मी एक्झॅक्टली बुक मधली डायग्राम काढली, विच इज अ डायग्राम ऑफ पोस्ट ऑफिस. ओके, नाउ वेन यू सी द बॉक्स, ओके, the first point which I told you is that this is the practical form of Wheatstone's network. Okay, हा Wheatstoneचा प्रॅक्टिकल फॉर्म. तर तुम्ही म्हणाल सर आम्हाला इथं Wheatstoneचं नेटवर्कच दिसत नाहीये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल ट्राय टू अंडरस्टँड की नेटवर्क आहे का, किंवा ते कसं आहे. ओके, लक्ष द्या, खूप सिंपल आहे. नाव आय वॉन्ट यू टू चेक लेबल्स ए, बी, सी आणि डी. ए, बी, सी आणि डी, 4 लेबल दिसले. ओके, नाव विटस्टोन्सच्या नेटवर्कमध्ये 4 आर्म्स असतात. ओके, नाव इथे बघा, फर्स्ट आर्म इज ए बी, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे, तिथे नाव दिलंय पी. मी डायग्राम इकडे वेगळी डायग्राम काढतो जी तुम्हाला लवकर कळेल. बघा इथे एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटचं नाव दिलं मी ए. इथे एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटचं नाव दिलं मी बी. कळलं? आणि ए बीच्या मध्ये एक रेजिस्टन्स आहे, त्याचं नाव आहे पी. ओके, आता तुम्ही म्हणतो सर आम्हाला तिथे रेजिस्टन्स नाही दिसत आहे, आम्हाला तिथे असे छोटे छोटे होल्स दिसत आहेत. ओके, ते होल्स नाहीये. ओके, त्या कॉइल्स आहेत छोट्या छोट्या. जसा आपला रेजिस्टन्स बॉक्स असतो, तुम्ही लॅबमध्ये बघितला की नाही मला माहित नाही, बॉक्स असतो आणि तो बॉक्स जेव्हा आपण कनेक्ट करतो त्याच्यावर व्हॅल्यूज असतात 1, 2, 3, 4. ओके, नाव तुम्हाला जर का 2 ओहम पाहिजे तर 2 ओहमची की बाहेर काढायची. म्हणजे जो तुम्ही की विच विल रिमूव्ह, ओके, इज द रेजिस्टन्स. तुम्ही 2 आणि 2 असे 2 काढले तर 4 ओहम झाला. तुम्ही 5 काढला तर 5 ओहम झाला. ओके, तुम्ही 2 आणि 5 काढला तर 7 ओहम झाला. असं असतं. सो या छोट्या छोट्या कीज आहेत. ओके, 1, 2, 3. सो विच एव्हर की यू विल रिमूव्ह, दॅट इज द रेजिस्टन्स ऑफ दिस आर्म. ओके, सगळीकडे तसंच आहे. ठीक आहे, ए बी. बी इज कनेक्टेड टू सी. बी इज कनेक्टेड टू पॉइंट सी. कळतंय का? त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो क्यू. समजलं? आता मी तुम्हाला व्हॅल्यूज पण सांगतो. साधारण इथे ना 3 रेजिस्टन्स असतात, 10, 100, 1000. ओके, तिकडे पण सेम 10, 100, 1000. फाईन. सो 10, 100, 1000, 10, 100, 1000. मग तुम्हाला हवा तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बघा आता डायग्राम तुम्हाला थोडी थोडी कळायला लागेल. पी क्यू, पी आणि क्यू म्हणजे एबी आणि बीसी आर्म्स झाले. ठीक आहे, नाव आता नीट बघा. सी पॉइंट दिसला. ओके, नाव सी इज कनेक्टेड टू बॅटरी. सी बॅटरीला कनेक्ट केलाय. त्याच्या अगोदर इकडे एक्स आहे. एक्स म्हणजे कोण? अननोन रेजिस्टन्स. विटस्टोनचं प्रिन्सिपल आहे, वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. सो एक्स इज युअर अननोन रेजिस्टन्स. आता एक्स कुठे कनेक्ट केला नीट बघा. इकडे बघा, पॉइंट सी दिसला. सी ला कोण कनेक्ट केलाय? एक्स. आणि तो कुठे आला? डी. म्हणजे सी आणि डी च्या मध्ये कोण आहे? एक्स.
याला मी डी लेबल करतो. हा अननोन रेझिस्टन्स आहे. समजे ए बी सी डी, डी पर्यंत पोहोचलो. आता नीट बघा, ए बघा, ए दिसला. आता ती एक येल्लो कलरची लाईन काढली मी बघा, A2 K1. ए कशाला अटॅच आहे? K1. या दोन कीज आहेत. ओके, टॅप कीज आहेत. ए इज अटॅच टू K1. ओके, समजतंय? आणि K1 इज अटॅच टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. फाईन. वन मोर थिंग. ओके, नीट बघा. पॉइंट बी बघा. B is connected to K2, which is connected to galvanometer and which is connected to point D. ठीक आहे? ओके. नाव सो याचा अर्थ नीट बघा, इथून A पासून एक K1 ला गेलाय, राईट? ओके. B पासून एक K2 ला गेलाय. सो आपण ड्रॉ करू. B पासून एक K2 ला गेला, इथे की काढतो मी. B पासून ही कुठली की काढली मी? K2. बी पासून एक K2 ला गेला, K2 चा गॅल्व्हनोमीटर ला गेला आणि गॅल्व्हनोमीटर डी ला गेला. फक्त आपण ही की काढत नव्हतो, यावेळेस त्यांनी की लावली आहे. बी डीच्या मध्ये गॅल्व्हनोमीटर आपण लावत होतो, की नव्हती तिथे की आली. जमलं? आता तुम्ही म्हणाल सर आता डी चा अजून एक कनेक्शन आहे ना, इकडे बघ, ए ना, ए. ओके, ए इज कनेक्टेड टू डी. ए इज कनेक्टेड टू डी आणि इथे जो रेझिस्टन्स आहे त्याचं नाव आहे आर. नाउ यू कॅन सी परफेक्टली आर विटस्टोन्स नेटवर्क. ओके, समजलंय? म्हणजे आपले सगळे टर्मिनल झाले. आता बॅटरी जोडायची. ओके, सी इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. C is connected to positive terminal of the battery. दिसलं? Then there is negative terminal. Negative terminal कुठे आले बघा? K1. This is K1. This is battery E. आणि K1 कुणाला जोडले गेले? A ला. ओके, परफेक्टली बॅलन्स किंवा परफेक्टली. आता तुम्हाला हा एक्झॅक्टली विटस्टोनच्या नेटवर्क सारखा दिसायला लागला असेल. डायग्राम समजली? ओके, म्हणजे याच्यात कसं आहे, हे डायरेक्ट शिकवलं असतं तर तुम्हाला कळलं नसतं. तुम्ही म्हटलं असतं विटस्टोनचा नेटवर्क कुठे. ही डायग्राम तुमच्या बुकमध्ये नाहीये. ओके, नंतर वाटलं तुम्ही ती कॉपी करून या, पॉज करून. ओके, पण ह्या डायग्राम मध्ये ही डायग्राम हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, आता ही डायग्राम समजायला खूप सोपी आहे आपल्याला. आपण खूप प्रॅक्टिस केली, आपल्याला माहिती आहे P upon Q is equal to R upon X. ओके, आता पहिल्यांदा काय करायचं? फर्स्ट क्लोज द की K2. म्हणजे K2 बंद करायची. K2 बंद केलं, ते क्लोज केल्यावर असं दिसतं ना, म्हणून तिकडे तसं काढलं. ओके, की क्लोज केली K2. सो करंट हे याचं कनेक्शन केलं ना. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला ए हायर पोटेन्शियल असायचा आणि सी लोअर पोटेन्शियल असायचा, काही फरक पडत नाही जर ते चेंज झालं तर. इट डझंट मेक एनी डिफरन्स. तुम्ही इकडचं एंड हायर पोटेन्शियलला केलं तरी चालतं. ओके, अजून एक सांगतो मी तुम्हाला, तुम्ही ए चं कनेक्शन बी ला केलं आणि सी चं डी ला केलं तरी चालतं, तरी तो ब्रिजच आहे. फक्त हे गॅल्व्हनोमीटर मग तुम्हाला असं लावायला लागेल. ओके, त्यामुळे यांना ना कॉन्ज्युगेट आर्म्स म्हणतात. दे आर कॉल्ड एज कॉन्ज्युगेट आर्म्स. ओके, नाव ही की क्लोज करा. नाव करंट फ्लोच होत नाही, मग आता ही पण की क्लोज केला, आता करंट फ्लो होईल. ओके, पण जर तुमचा ब्रिज बॅलन्स असेल तर गॅल्व्हनोमीटर विल शो 0 रीडिंग. ठीक आहे, समजलं? आणि मग P, Q, R दे आर नोन व्हॅल्यूज. यू कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ X. ओके, इथं काय करायचं बघा, मी तुम्हाला व्हॅल्यूज परत एकदा सांगतो. इथे 10, 100, 1000 असतो. ओके, आता तुम्ही म्हणाल सर इथे पण 10, 100,000, इथे पण 10, 100,000. इथून इथपर्यंत 1 ओहम पासून 5000 ओहम पर्यंत व्हॅल्यू असतात. सो द व्हॅल्यूज रेंज फ्रॉम 1 ओहम टू 5000 ओहम फॉर आर. ओके, आपण तो जे काय असेल, जे काय तुम्ही सिलेक्ट करता तो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुमच्यासाठी आर हा नोन रेझिस्टन्सच आहे. सो पी माहिती, क्यू माहिती, आर पण माहिती. ओके, मग काय करायचं, पी क्यू आर सिलेक्ट करायचा आणि गॅल्व्हनोमीटर 0 रिडिंग दाखवते का बघायचं. वेन गॅल्व्हनोमीटर शो 0 रिडिंग, ओके, म्हणजे ब्रिज बॅलन्स आहे, मग तुम्ही काय लिहू शकता, P upon Q इज इक्वल टू
R upon X. Okay, so X is equal to RQ upon P. PQR माहिती आहे, you can find out value of X. Okay, समजलं? So this is post office box. तुमच्या पुस्तकात काय सांगितलं त्यांनी, वी कॅन फाइंड आउट रेझिस्टिव्हिटी ऑफ वायर ऑल्सो. सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला काय असतो रे, आर इक्वल टू रो एल अपॉन ए. आर म्हणजे रेझिस्टन्स, पण आपल्या अननोनचं नाव काय आहे, एक्स. मग मी इथे एक्स लिहितो. फॉर्म्युला काय येणार रे, रो इज इक्वल टू एक्स इंटू ए अपॉन एल. आता ए इज व्हॉट, पाय आर स्क्वेअर. ओके, तुम्ही एक्स काढला एक्सपेरिमेंटनी, तुम्हाला वायरची लेंथ आणि रेडियस माहिती आहे, यू नो ऑल द व्हॅल्यूज, तुम्ही रो पण काढू शकता. एकदा रेझिस्टन्स आला ना की स्पेसिफिक रेझिस्टन्स काढता येतो. समजलं? ओके, तुमच्या पुस्तकात हे दिलंय फॉर्म्युले, कॅल्क्युलेशन वगैरे नाही दिले त्यांनी, फक्त मिळून ना त्यांनी फक्त तुम्हाला एक टेक्निक शिकवली की पोस्ट ऑफिस बॉक्समध्ये पण रेझिस्टन्स बॉक्स आहे किंवा विटस्टोन्स मीटर ब्रिज आहे, तो फक्त शोधायला शिका, बघायला शिका. हे तुम्हाला समजावं म्हणून मी ही डायग्राम काढली. ओके, समजलं ना? आता काही जणांना सर हे ऑपरेट कसं करायचं, कारण इथं काही स्लायडिंग की वगैरे नाहीये, तर नाही, इथं हे सगळं रेझिस्टन्स बॉक्सने ऑपरेट करायचं. काढून बघायचं, झिरो रिडिंग नाही दाखवते, टाकायचं, दुसरा काढायचा, असं ट्राय करत राहायचं. ओके, तुम्हाला मी ज्यावेळेस याचे नोट्स पाठवेल, ओके, त्यावेळेस मी तुम्हाला एक युट्यूबची लिंक पण सेंड करेल त्या मेसेजमध्ये. त्याच्यावर जाऊन तुम्ही एक बघू शकता की म्हणजे त्यांनी तुम्हाला ऍक्च्युअल तो बॉक्स तुम्हाला बघायला मिळेल. ओके, एक छोटा व्हिडिओ असेल त्याच्यात, तो बघा. पण त्यातल्या टेक्निकल गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. म्हणजे ते व्हॅल्यू घेतात 10, 10, 1, 2, 3. आपण फक्त प्रोसिजर बघा, तुम्हाला प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो दिस इज पोस्ट ऑफिस बॉक्स. वन मोर थिंग, रिमेंबर फॉर एमसीक्यूज. ओके, द विटस्टोन्स ब्रिज कुठला पण असू द्या, पोस्ट ऑफिस, केल्विन्स, मीटर ब्रिज, कोणी असू द्या, विटस्टोन्स ब्रिज इज ॲक्युरेटली मेजरिंग द अननोन रेझिस्टन्स ओनली इफ ऑल द रेझिस्टन्स आर सेम. ओके, म्हणजे समजा इकडे 2 आहे, इकडे 4 आहे, तर 1/2 झालं ना, तर इकडे 3, 6, 1/2 तुम्ही काढू शकता अननोन. पण जेव्हा चौघांची व्हॅल्यू सेम असते, म्हणजे रेशो 1:1 असतो, ऍट दॅट टाइम इट इज मोस्ट अॅक्युरेट. म्हणून ते काय करतात, नेहमी ते रेशो सेम ठेवायला बघतात. म्हणजे इकडे 10 ओहम काढायचा, तिकडे पण 10 ओहम काढायचा. ओके, आणि समजा तुमचा अननोन आहे 5 ओहम, तुम्हाला माहित नाही ना 5 आहे आपला, इकडे 10 काढलं, इकडे 10 काढलं ना. ओके, अननोन घेतला मी, तर इथे मी 1 ओहम काढला, तर नाही, याला मीटर झिरो रिडिंग नाही दाखवणार. 7 ओहम काढलं, 7 ओहम नाही दाखवणार, 4 ओहम नाही, 5 ओहम हा झिरो रिडिंग, म्हणजे हा पण 5 आहे. असं करतात ते. ओके, समजलं? मग हे दोन रेजिस्टन्स तुम्ही सेम ठेवले ना, तर तुम्ही जो बाहेर काढताय तोच तुमचा अननोन येणार ना. बिकॉज इफ पी अँड क्यू आर सेम, तर ते कॅन्सल होणार. सो एक्स इक्वल टू आर. ओके, गेटिंग इट? सो दिस इज द पोस्ट ऑफिस बॉक्स. ओके, पोस्ट ऑफिस बॉक्स विटस्टोन नेटवर्क के प्रिंसिपल पे बेस्ड होता है. इसका नाम पोस्ट ऑफिस बॉक्स क्यों है? क्या ये सही में पोस्ट ऑफिस में यूज किया जाता था? ये हम लोग आगे डिस्कस करेंगे. अभी पहले देखते हैं कि इसका स्ट्रक्चर कैसा है. इसमें 3 आर्म्स हैं, AB, BC एंड दिस इज AD. A और B में 4 वैल्यूज हैं रेजिस्टेंसेस के, 1, 10, 100 एंड 1000. उसी तरह से B और C के बीच में 4 वैल्यूज हैं. अगर हम लोग इसमें से 1 और 10 को पुल करते हैं, यहाँ पे की होता है, इन की को अगर निकाल लेते हैं 1 और 10 ओम के कीज को, तो A और B का रेजिस्टेंस 11 ओम हो जाएगा. अगर सिर्फ 10 ओम का निकाल रहे हैं तो वो 10 ओम होगा. A और D के बीच में जो आर्म है, इसमें ऐसे वैल्यू सेलेक्ट की गए हैं ताकि हम लोग 1 ओम के डिफरेंस का कोई भी रेजिस्टेंस फाइंड कर सकें. जैसे हमें 19 ओम अगर रेजिस्टेंस फाइंड करना है तो एक 10 पुल करेंगे, एक 5 पुल करेंगे, एक 2 पुल करेंगे और एक और 2 पुल करेंगे. यू कैन फाइंड 19 ओम रजिस्टर. एक इसमें इंफिनिटी भी होता है. अगर हम इसको पुल करेंगे तो A और D के बीच में रेजिस्टेंस इनफाइनाइट हो जाएगा. चलिए, इन सब के पीछे में सपोज अगर ये 1 ओम का है तो इनके पीछे में एक रेजिस्टेंस होता है, एक कॉइल होता है जिसका रेजिस्टेंस 1 ओम है. अगर ये यहाँ पे की अगर इंसर्टेड है तो ये शॉर्ट सर्किट हो गया और रेजिस्टेंस 0 है. लेकिन जब इसको हम लोग की को पुल करते हैं तो करंट उस कॉइल के थ्रू होके यहाँ से जाता है.
तो ये प्रिंसिपल होता है। इसका मतलब यहाँ पे इसके और इसके बीच में कोई भी कॉइल कनेक्टेड नहीं है। अगर हम इस की को पुल करेंगे तो कोई करंट फ्लो नहीं करेगा। तो ये इनफाइनाइट रेजिस्टेंस इस तरह से इसमें बनाया जाता है। जिस रजिस्टर का रेजिस्टेंस फाइंड करना होता है उसको हम लोग यहाँ पे C और D के बीच में लगाते हैं। ये X जो है वो अननोन रजिस्टर है। इस सर्किट को थोड़ा सा और सिंप्लीफाई करते हैं। यहाँ पे 4 पॉइंट्स हैं A, B, C एंड D। तो इसको हम लोग अलग से ड्रॉ कर लेते हैं, A, B, C एंड D। ये जो रेजिस्टेंस P है वो A और B के बीच में है। This resistance is connected between A and B। और ये जो Q है वो B और C के बीच में कनेक्टेड है। एक रेजिस्टेंस मैंने यहाँ लगा दिया। और ये जो एक रो ऑफ रेजिस्टेंसेस हैं ये A और D के बीच में, ये है R। This resistance is R। और जो अननोन रेजिस्टेंस है वो C और D के बीच में कनेक्टेड है। तो उसको मैंने यहाँ पे लगा दिया। ये जो सेल है वो C से इस की के थ्रू A के बीच से कनेक्टेड है। मतलब इस A से एक की को कनेक्ट किया और फिर एक सेल को उससे जोड़ दिया। सेल का जो पॉजिटिव टर्मिनल है वो A से कनेक्टेड है। वैसे इसमें कोई फर्क नहीं पड़ता है कि ये पॉजिटिव टर्मिनल किससे कनेक्टेड है। तो ये यहाँ पे कनेक्ट हो गया, ये की हो गया K1। और ये जो गैल्वेनोमीटर होता है दिस इज कनेक्टेड थ्रू K2 बिटवीन B एंड D। तो यहाँ पे ये B और D के बीच में एक गैल्वेनोमीटर कनेक्ट हो गया। तो आप देख रहे होंगे कि ये बिल्कुल व्हीटस्टोन ब्रिज का एक सर्किट तैयार हो गया। अब इसमें इन रेजिस्टेंसेस का क्या बेनिफिट्स है वो चेक कर लेते हैं। सपोज कोई एक रेजिस्टेंस हमने यहाँ पे लिया है जिसका वैल्यू 2 ओम टू सपोज 10 ओम के बीच में लाई कर रहा है। हमें पता नहीं वो कितना है। तो इसको फाइंड करने के लिए हम लोग यहाँ पे व्हीटस्टोन ब्रिज में हम लोग जानते हैं कि रेजिस्टेंसेस का जो रेशियो होता है आर्म्स में वो इक्वल होता है। तो मतलब P बाई Q इज इक्वल टू R बाई X। सो X बिकम्स Q बाई P इंटू R। तो हम लोग यहाँ पे रेजिस्टेंस का रेशियो अगर 1 करना है P और Q को तो यहाँ से 1 और 1 पुल कर सकते हैं या 10 और 10 पुल कर सकते हैं। लेकिन ये डिवाइस तभी ज्यादा सेंसिटिव होगा जब ये चारों रेजिस्टेंसेस लगभग बराबर वैल्यू के हों। तो अगर ये अननोन रेजिस्टेंस 2 और 10 के बीच में लाई कर रहा है तो हम लोग 1 और 1 को ना पुल करके 10 और 10 को पुल करेंगे। तो सपोज ये Q और P दोनों के वैल्यू 10 हो गए, मतलब X का जो वैल्यू होगा वो R के इक्वल हो जाएगा। अब सपोज हमने 2 ओम का रेजिस्टेंस 2 ओम वाला की यहां से पुल किया, यहां से बाहर निकाला तो डिफ्लेक्शन 0 नहीं था, लेफ्ट साइड में था। जब 2 और 3 एक और निकाला तब भी लेफ्ट साइड में था। लेकिन जब हमने ये 2 ओम और निकाला, टोटल 5 ओम निकाल लिया, तो ये राइट की तरफ हो गया। इसका मतलब ये 3 और 5 के बीच में होगा। तो फिर हमने क्या किया, 4 ओम का रेजिस्टेंस यहां से पुल किया तो भी ये डिफ्लेक्शन जो था वो लेफ्ट की तरफ ही था। इसका मतलब रेजिस्टेंस जो है R वो 4 और 5 के बीच में है। अब हम इसका वैल्यू यहां से नहीं बता सकते कि 4 और 5 में कितना है। तो अब P और Q में जो रेजिस्टेंसेस का रेशियो है उसको हम लोग चेंज कर ले। अब जो X का हम लोग P का वैल्यू जो है यहाँ से ये 100 वाला पुल करते हैं और Q का 10 वाला पुल करते हैं ताकि ये रेशियो 1/10 हो जाए। अब हम लोग जानते हैं कि ये 4 और 5 के बीच में था रेजिस्टेंस और ये यहाँ पे 1/10 है। इसका मतलब अब R कितना लेना पड़ेगा हम लोग को, 40 to 45 के बीच में। तो ये 20 ओम और 20 ओम इन दोनों को पुल किया और ये 1 ओम को पुल किया 41 पे, तो देखा कि डिफ्लेक्शन लेफ्ट की तरफ है। फिर हमने उसी तरह से 20, 20 और 2 को पुल किया तो देखा डिफ्लेक्शन फिर से लेफ्ट की तरफ है। तो हमने अब क्या किया, 20, 20, 2 एंड 1 मतलब 43 जब पुल किया तो देखा कि डिफ्लेक्शन राइट की तरफ आ गया है। इसका मतलब ये हुआ कि 42 और 43 के बीच में ये लाई कर रहा होगा। तो
अभी चलो हम लोग मान लेते हैं कि ये 43 है, नियरली 43 है, तो यहां से बता सकते हैं कि रेजिस्टेंस होगा 4.3 ओम। लेकिन इससे भी ज्यादा अगर प्रिसाइज हमको मेजर करना है तो अब यही रेशियो क्या ले लेंगे, 1:1000 का। लेकिन जब ये 1:1000 के रेशियो में आता है तो ये डिवाइस उतना सेंसिटिव नहीं हो पाता है, मतलब गैल्वेनोमीटर में डिफ्लेक्शन डिटेक्ट करना मुश्किल हो जाता है। लेकिन अगर बड़ा रेजिस्टेंस अगर हो जिसका वैल्यू कुछ 100 ओम्स और फ्यू किलो ओम्स हो, तो वहां पे हम लोग और भी प्रिसाइज मेजर कर सकते हैं। इस इंस्ट्रूमेंट का यूज पहले पोस्ट ऑफिस में किया जाता था, ये पता करने के लिए कि कोई पोस्ट ऑफिस से कनेक्टेड वायर बाहर में टूट गया है और अर्थ से कनेक्ट हो गया है। सपोज ये वायर जो है यहां से टूट गया है, अगर वो टूट गया है तो अर्थ हो गया होगा, अर्थ से ये कनेक्टेड है वायर। फिर हम लोग क्या करते थे, लैब में इस पॉइंट सी को अर्थ कर देते थे। अब हम लोग ये कह सकते हैं कि ये दोनों का पोटेंशियल 0 है, इसका मतलब ये सर्किट फिर से हमारा कंप्लीट हो गया और फिर से वही प्रोसेस रिपीट करके इस अननोन रजिस्टर का रेजिस्टेंस फाइंड कर लेते थे। और जो वायर बाहर में यूज किया गया है उसका रेजिस्टेंस पर यूनिट लेंथ पता होता था और इसका रेजिस्टेंस यहां से मेजर कर लिए तो अब बता सकते थे कि उस वायर का लेंथ कितना होगा। इस एक्सपेरिमेंट में एक और ध्यान देने वाली बात होती है कि जब ये की K1 को हम लोग प्रेस करते हैं तो थोड़ी देर वेट करते हैं और उसके बाद फिर K2 को प्रेस करते हैं, क्योंकि मैंने बताया कि जैसे यहाँ इन दोनों के बीच में कॉइल रैप किया होता है, उस कॉइल में जब करंट फ्लो करेगा, जब हमने की को क्लोज किया है तो करंट चेंज हो रहा है, उस चेंजिंग करंट की वजह से उसमें एक सेल्फ इंडक्शन होता है जिसकी वजह से रीडिंग चेंज हो सकता है। इसलिए हम लोग थोड़ा सा वेट करते हैं ताकि वो करंट कांस्टेंट हो जाए और जो सेल्फ इंडक्शन है वो ना हो, तो हम लोग ज्यादा एक्यूरेट फाइंड करते हैं। इसीलिए इसमें पहले K1 को प्रेस करते हैं, थोड़ी देर वेट करते हैं फ्यू सेकेंड्स और तब K2 को प्रेस करके देखते हैं कि नल पॉइंट कहां पे मिल रहा है।